आपण आहे ना स्ट्रेसचा खूप बाऊ केलाय, स्ट्रेस ह्या शब्दाचा खूप मोठा फुगा केलाय. परकीय आपल्यावरती सत्ता होत्या, ती होती स्ट्रेस लेवल की स्वतःच्याच देशात गुलामगिरीत कसं जगायचं, ती होती स्ट्रेस लेवल. आणि आपण आता काय स्ट्रेस घेतलाय, ह्यानी ते घेतलंय, त्यानी ते घेतलंय, हा इकडे फिरायला गेलाय, ते तिकडे फिरायला गेलाय, मला हे करायचंय, हा सो कॉल्ड स्ट्रेस आपण घेतलाय. जर म्हटलं की अरे नाही मला पैसाच पाहिजे पण मी काहीच काम करत नाही तर ते होईल. आणि कोणाचा कधी शेवट आहे माहित नाही. सो तो प्रवास पूर्ण करायला आपण इथं आलोय. आपण ही रेस पळायला म्हणून नाही, आपण वी आर नॉट हॉर्स टू रन इन द रेस. आपण घोडे नाहीये रेस मध्ये पळायला. म्हणजे प्रत्येक ह्युमन बिईंग हा चांगला आहे, फक्त तो माणूस वाईट कधी ठरवला जातो की तो आपल्या अपेक्षांप्रमाणे वागत नाही, तेव्हा तो वाईट ठरवला जातो. म्हणजे काय घडलं नेपाळमध्ये, हा 19 तरुण विनाकारण मारले गेले की नाही. सरकारने बंद केलं सोशल मीडिया. जर तशी भयावह परिस्थिती आपल्या देशात झाली, काही होऊ शकतं ना. नोटाबंदी एका दिवसात झाली. उद्या उठून जर सरकारने सांगितलं बंद करायचंय, जर बंद झालं तर आपल्या मुलांना आपल्याला असं जाऊ द्यायचं आहे का? नमस्कार मंडळी, या आपल्या नवरात्र विशेष नारी शक्ती या पॉडकास्ट सिरीजमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपल्याकडे अशा गेस्ट आहेत ज्या टॅपिंग, हिलिंग, मॅनिफेस्टेशन आणि मनी फिजिओलॉजी याच्यामध्ये एक्सपर्ट आहेत. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी स्त्री रोज दैनंदिन जीवनात की मी खचले, की माझ्याकडनं काहीच होणार नाही आहे, जर ती असा विचार करत असेल तर हा एपिसोड तिच्यासाठी आहे. म्हणजे खास करून दैनंदिन जीवनामध्ये किंवा ऑफिसच्या वर्कलोडमध्ये ती स्वतःला कसं सिद्ध करू शकते या माइंड टूल्सनी, किंवा हे जे 3-4 टूल्स मी आता जे म्हणालो त्याचा वापर करून ती कशी पॉझिटिव्ह तिचा ऑरा चेंज करू शकते निगेटिव्हिटीमधून. तर हे आपण आज तेजश्री मॅडमकडनं जाणून घेणार आहोत. आज आपले गेस्ट आहेत तेजश्री पोखरकर मॅडम. मॅडम तुमचं सतत काहीतरी वेगळ्यामध्ये परत एकदा स्वागत या लेडीज स्पेशलमध्ये. तर थोडक्यात आम्हाला तुम्ही सांगाल की एक्झॅक्टली तुम्ही काय करताय? नमस्कार, आणि मला सतत काहीतरी वेगळं मध्ये आमंत्रित केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. सर्टिफिकेशन माझं ॲडव्हान्स प्राणिक हिलर म्हणून झालंय आणि जर्नी माझी एक हिलरची चालू आहे. मग वेगवेगळे क्लायंट्स असतात, त्यांचे वेगवेगळे प्रॉब्लेम्स असतात, मग त्याच्यावरती हिलिंग देणं. सगळ्यात आधी म्हणजे बेसिक प्रश्न माझा हाच असेल की हिलिंग म्हणजे काय, प्राणिक हिलिंग म्हणजे काय, आणि ते कुठे आपण यूज करू शकतो? म्हणजे एखादी स्त्री म्हणा किंवा एखादा विद्यार्थी म्हणा किंवा एखादा कुठलाही वर्किंग प्रोफेशन असेल तर तो त्याच्या डेली यूजमध्ये कुठे वापरू शकतो? मी 2 गोष्टींमधून ह्याचं उत्तर देऊ इच्छिते. म्हणजे एक तर सायंटिफिकली सांगते आणि मग एकदम आपली जी पुराणी पद्धत आहे, एशियन टेक्निक आहे, त्याच्यातूनही एक्सप्लेन करते. तर 7 चक्र आहेत आपल्या बॉडीमध्ये मेनली. तसं प्राणिक हिलिंग मध्ये 11 मेजर मायनर चक्र असे भरपूर चक्र आहेत. पण मेनली तर 7 चक्र आहेत. तर ते आपल्या मूळाधार चक्रापासून वरती सहस्रार चक्र, क्राउन चक्रापर्यंत. मग प्रत्येक चक्राचा बीजमंत्र वेगळा आहे, त्याचं कलर वेगळं आहे, त्याचं फंक्शनिंग वेगळं आहे. म्हणजे आपल्या ह्या फिजिकल बॉडीला जसं हृदय आहे, किडनी आहे, वेगवेगळे आपले सगळे अवयव आहेत जे आपल्यासाठी कार्य करतात, तसंच हे आपले सूक्ष्म शरीराचे पार्ट्स म्हणा किंवा काय म्हणा. म्हणजे आपला वर्ग, जर शक्तिमान कोणी सिरियल पाहायचे तर आठवत असेल की ते चक्र असे ओपन व्हायचे दाखवायचे, तर ते आपल्याला प्रत्येकाला आहेत. मग तुमचं एखादं चक्र जर डिॲक्टिवेट असेल, ब्लॉक असेल, तर मग त्या चक्राशी रिलेटेड प्रॉब्लेम आपण आपल्या आयुष्यात फेस करतो. आता बऱ्याच वेळा असं होतं की हे 7 चक्र ऍक्टिव्हेट कसे करायचे, म्हणजे आणि प्रत्येक चक्राचं महत्व काय? आता हा खूप लेंदी विषय आहे, पण थोडक्यात त्यातून जर आम्हाला काही सांगाल. म्हणजे मोस्टली आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये एक तर स्ट्रेस, मानसिक भावनांनी दुखावलेलं गेलेलं मन, शारीरिक तर सोडूनच द्या, कारण एखादा माणूस घरातनं, म्हणजे पुण्यातली तर अशी परिस्थिती आहे, 9 वाजता जायचं असतं ऑफिसला, 7 वाजता निघतो तरी तो 10 वाजता पोहोचतो, कारण ट्रॅफिकमुळे शारीरिक ओढाताण होते. तर ह्या चक्रांनी, म्हणजे कुठलं असं चक्र आहे की त्या जर ते आपण व्यवस्थित केलं तर त्याला त्याची मदत होऊ शकते? सुरुवात आपल्याला आपल्या मूळाधार चक्रापासूनच करावी लागेल. कारण ज्या बेसिक्स नीड्स आहेत आयुष्याच्या, म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा, म्हणजे अगदी आपण
वर राहणारी लोक म्हणूया, ह्याही गरजा आपल्या पूर्ण होत नाहीये. तुमचं मूळाधार चक्र ब्लॉक आहे, बेसिक चक्र ब्लॉक आहे, म्हणजे जो आयुष्याचा मूळ आधार आहे तोच ब्लॉक आहे. मग त्यामुळे अशा लेवलचे प्रॉब्लेम फेस होतात. मग जसं आपण चक्रांचं हिलिंग करू, ऍक्टिव्हेशन करू, काम करू. मग आता वरती येतं ते स्वादिष्टान. स्वादिष्टान म्हणजे म्हणजे आपण आपल्याबद्दल काय विचार करतो, आपल्या स्वतःबद्दलच्या भावना काय आहेत, काय मानतो. म्हणजे हेच की आता एखादी लेडीज सतत जर स्वतःला असं म्हणत असेल की मी काहीच प्रोडक्टिव्हिटी करू शकत नाहीये, किंवा इतर लेडीज ज्या वर्किंग आहेत त्यांचं पाहून मी जॉबला जाऊ शकत नाही वगैरे, हे सतत जर तू स्वतःला कोसत असेल तर मग ह्या चक्रांची हिलिंग घ्यावं लागतं. ओके. ॲक्च्युली आता आपण आपला स्त्री शक्ती स्पेशल सिरीज जी चालू आहे खास स्त्रियांसाठी, तर बऱ्याच वेळा असं होतं की एखादी स्त्री म्हणजे ती घरकाम करत असेल किंवा ऑफिसमध्ये असेल, काही बोथ घरचं पण काम करतात, वर्किंग पण करतात, तिची मानसिक तर ओढाताण होतेच पण शारीरिक पण होते. तर याला कुठलं टूल्स म्हणजे टॅपिंग, हिलिंग का मॅनिफेस्टेशन, कुठलं टूल्स तिला यूज करून ती याच्यामध्ये बदल घडू शकते? जर तुम्ही मानसिक लेवलनी वीक असाल ना तर तुम्हाला EFT म्हणजे इमोशनल फ्रीडम टेक्निक. ओके. तर EFT खूप वर्क करतं त्याच्यासाठी. काही शरीरावरचे ॲक्युप्रेशर पॉईंट्स आहेत आणि हा मेरिडियन पॉईंट, तिथे टॅप करून आपल्याला तिथे तो प्रॉब्लेम ॲड्रेस करायचा आहे म्हणजे तो सरफेसला आणायचा आहे, म्हणजे स्वीकारायचा आहे. जर तुला एखाद्या गोष्टीची भीती वाटतेय किंवा राग येतोय कोणाचा, एखाद्या घटनेबद्दल वाईट वाटतंय, दुःख वाटतंय किंवा जलसी वाटते, तर आपण ॲक्सेप्ट करत नाही. आपण नाही मला कशी जलसी वाटेल, मला नाही येते राग, आपण सप्रेस करायचा प्रयत्न करतो इमोशन्स. तर मग सरफेसला आणायचे इमोशन्स की ही व्यक्ती माझ्याशी असं वागली, त्याच्यामुळे मला खूप राग येतोय, वाईट वाटलं, चिडचिड झालं, असं असलं तरी मी स्वतःला स्वीकारते आणि त्या सगळ्या निगेटिव्हिटीतून, त्या सगळ्या निगेटिव्ह इमोशन्समधून मी स्वतःला पूर्णपणे रिलीज होऊ देते. हे असं स्टेटमेंट म्हणजे वेगवेगळ्या इमोशनसाठी आपण इथे 3 वेळा टॅप करतो आणि हे 1, 2, 3, 4, 5 हे कॉलर बोन, हे आर्मपिट आणि 7 इथे 3 राऊंड आपण रिलीज करतो. मग ह्याने काय होतं की जो ॲमिग्डाला आहे ब्रेन मधला, की जो ताणतणाव ह्याच्यासाठी जो पार्ट आहे ब्रेनचा, ॲमिग्डाला ताणतणाव ह्याच्याशी रिलेटेड आहे, ते हार्मोन्स तो सिक्रेट करतो, रिलीज करतो. त्याला कुठेतरी कूलडाऊन व्हायला, शांत व्हायला मदत होते. हे ॲक्युप्रेशर थेरपी प्लस सायकोलॉजी ह्याचं फ्युजन म्हणा, हे EFT आहे. तर इमोशनसाठी EFT हे 200% वर्किंग करणारं टूल आहे. ओके. म्हणजे सपोज एखादी वर्किंग वुमन आहे, बऱ्याच वेळा असं असतं की बॉसकडनं पण प्रेशर असतं, कामाचा तर प्रेशर असतोच पण बॉसकडनं असतो, किंवा कधी कधी सहकाऱ्यांकडनं पण पाहिजे तसा रिस्पॉन्स भेटत नाही. तिला असं वाटतं की म्हणजे माझ्या बाबतीतच का घडतं, बऱ्याच वेळा असं होतं, मी जर पुरुष असते तर कदाचित हे घडलं नसतं. तर ह्या गोष्टी मला वाटतं नक्कीच हे हिलिंग किंवा टॅपिंग जी तुम्ही आत्ता पद्धत सांगितली ही तिला नक्कीच मदत करेल याच्यामध्ये. बऱ्याचसे अशा असतात की एखादं दुखणं येतं. आजकालच्या याच्यामध्ये तर आपण बघतो की कॅन्सर म्हणजे जीवनशैली बदललेली गेली आहे, आपण एकदम निसर्गाच्या विरुद्ध चाललेलं आहे. तर त्याच्यामुळे बरेचसे आजार पण येतात, त्यातला एक मोठा आजार म्हणजे कॅन्सर. तर बऱ्याच वेळा असं होतं की पैसे कमी असतात किंवा लोक काय म्हणतील, किंवा कारण केमोथेरपीने केस जातील, मग मी करायला पाहिजे का नाही, कधी कधी ह्या भावनांमध्येच गुंतलेले असतात. तर एकतर स्वतः तर याच्या त्रासामधून जातेच, पण सोबत घरातले पण भरडले जातात. तर याच्यातलं कुठलं माइंड टूल म्हणा किंवा कुठलं टूल्स तिला जास्त प्रभावी उपयोगी पडू शकेल तिच्या स्वतःसाठी आणि तिच्या घरच्यांसाठी? सगळ्यात पहिले तर ॲक्सेप्टन्स. ओके. की ओके मला झालाय तर तो मी ॲक्सेप्ट करतो. जिथं गोष्टी तुम्ही आयुष्यातल्या तुमच्या मनाविरुद्ध घडणाऱ्या गोष्टी स्वीकारताना, ॲक्सेप्ट करताना, तिथे मग तो आयुष्याबद्दलचा त्रागा,
ती आयुष्याबद्दलचं जे द्वंद्व म्हणा किंवा आपलं युद्ध की हा. माझ्याच बाबतीत का का- घडलं, का- हा. मलाच का झालं, मी किती चांगली आहे, मी किती देवपूजा करते, मी किती लोकांशी चांगलं वागते, हा जो त्रागा सोडाल ना, ऍक्सेप्ट कराल ना, तिथं 80% 50% तुम्ही हील व्हाल. आणि मग पुढच्या प्रोसेस तुम्हाला त्या आणि मग औषधं घेणं, त्याच्या ट्रीटमेंट्स आहेत ते करणं गरजेचं आहे. ओके. मध्यंतरी मी एक रील बघितली होती निर्मिती सावंतची, म्हणजे त्या ह्या फेजमधनं गेल्या होत्या. मला वाटतं तुम्ही जास्त एक्सप्लेन करू शकाल त्याबद्दल. हो, मी मॅमची निर्मिती मॅमची प्राणिक हिलिंगची पाहिली रील, तर त्या आर्टिक योगा या लेवल पर्यंत पोहोचल्यात. म्हणजे प्राणिक हिलिंगच्या बेसिक पासून ऍडव्हान्स, मग सायकोलॉजिकल, मग क्रिस्टल असतं, मग आर्टिक, अशा वेगवेगळ्या लेवल्स आहेत. तर मी आताशी ऍडव्हान्स पर्यंत पोहोचली आहे. तर मॅम तर आर्टिक, आणि मॅमच्या घरात त्यांनी असं सांगितलं की त्यांचा मुलगा, त्यांचे सून हे सगळेच त्या क्षेत्रामध्ये आहेत. बरोबर. सेम. मग काहीतरी ताणतणाव होता, मग का माझ्याच बाबतीत काय घडतंय, शेवटी माणसाकडे पैसा असेल, सगळं असेल, तरी बाहेर पडायचंय ना ह्याच्यातून. मग त्यांना त्यांच्या सुनेनी आणि मुलांनी इंट्रोड्यूस केलं की तू हे कर. मग मॅम आता आर्टिक लेवल पर्यंत पोहोचलेल्या आहेत आणि खूप छान मॅमनी पण एक्सप्लेन केलं की आता आयुष्याची गाडी सुरळीत चालू आहे. प्रॉब्लेम्स आहे, ताणतणाव आहे, पण कशा लेवलनी फेस करू शकतो तो माइंडसेट चेंज झालाय, ती विचाराची पातळी वाढली आहे. बरोबर. तुम्ही जसं म्हणाला की म्हणजे बऱ्याच जणांना असं वाटतं की अरे आपण मध्यमवर्गीय आहोत किंवा आपल्याकडे पैसा नाही म्हणून हा प्रॉब्लेम कदाचित आपल्याला असेल. पण मी सेम SRKचा पण एक व्हिडिओ बघितला होता. म्हणजे प्रॉब्लेम सगळ्यांनाच आहेत, पण प्रत्येक जण त्या लेवलचे प्रॉब्लेम्स असतात त्यांचे. तर SRKचा एक व्हिडिओ होता, त्याच्याबद्दल पण तुम्ही सांगा, म्हणजे प्रेक्षकांना थोडंसं आणखीन रिलेट करेल ते. हो, SRKचा मीही पाहिला की ते स्वतः हिलिंग घेत आहेत. तर आता हिलिंग हे ऑफकोर्स ते पैशासाठी तर घेत नसेल, पण जी शरीराची इम्युनिटी वाढवायची आहे म्हणा, किंवा एनर्जीचा जो पॉझिटिव्ह एनर्जीचा फ्लो वाढवायचा आहे. म्हणजे आज बघा ना, सगळे त्यांच्याकडं, तर जशा चांगल्या दृष्टी आहे तशा वाईट नजराही लागत असतील ना, आपण म्हणतो ना, तर सगळं आहे ना त्यांच्याकडे. म्हणजे सोन्याचा चमचाच आहे थोडक्यात त्यांना, त्यांच्या मुलांना. तर मग ह्याच्यापासून आपला बचाव, आपल्या कुटुंबाचा बचाव, म्हणजे आपली एनर्जी लेवल कशी वाढवता येईल त्या गोष्टींसाठी मग ही लोक आपली स्ट्रेंथ वाढवण्यासाठी कितीतरी क्रिकेटर्स, ऑलिम्पिकचा एक मॅचेसचा एक व्हिडिओ आहे की अदर कंट्रीज मधले ग्राउंड वरती टॅपिंग करतायत, कारण ते प्रेशर मॅनेज करायचंय. ओके. टॅपिंग कसं करतात, म्हणजे एक एक्झाम्पल द्याल? इथे जसं ह्याला करंट अचॉप पॉइंट म्हणतात. तर आता समजा तुमचं कोणाशी भांडण झालंय, तर जे काही तुमचा सिनारिओ आहे तो आठवा. तर राग हे सिम्पलेस्ट इमोशन आहे, त्याच्यामुळे ते घेऊयात की पटकन सगळ्यांना समजतं. बरोबर. की किंवा कोणी आपल्याला काय वाईट बोललंय, तर ती व्यक्ती मला असं बोलली, ह्याचा मला खूप त्रास होतोय, मला राग येतोय, चिडचिड होते, असं असलं तरी मी स्वतःला स्वीकारते, स्वतःवरती निरपेक्ष प्रेम करते आणि ह्या सगळ्या दूषित संस्कारांमधून स्वतःला रिलीज होऊ देते. टॅपिंगचा उद्देश हा आहे की आपण, म्हणजे बघा, एखादी वाईट घटना घडलीये, काही घडलंय, आपल्याला 4 लोक काय सांगतात की विसरून जा, ठीक आहे, सोडून दे. ते विसरणं, सोडून देणं इतकं सहज नाहीये ना. एखाद्या वेळेस कम्प्युटर मधली मेमरी आपण डिलीट करू शकतो, पण ह्युमन ब्रेन मधली मेमरी आणि त्यातल्या त्यात वाईट मेमरी, म्हणजे तुम्हाला इच्छा असेल ती डिलीट करायची, विसरायचं, तरीही त्या गोष्टी आपण विसरू शकत नाही, आठवल्याच जातात, रिप्लेस होतो. तर EFT आपल्याला तो रिप्लेचा जो इम्पॅक्ट आहे ना आपल्या बॉडीवरती होणारा, मनावरती होणारा, तो रिलीज करायचा प्रयत्न करतो. म्हणजे आपण विसरणार तर नाहीये, पण तुम्ही EFT केल्यानंतर आहे ना, ती घटना आठवल्यानंतर ना, कूल, चिल, रिलॅक्स, ओके, ठीक आहे, घडलं होतं का असं, म्हणजे जी आतून घुसमट होत होती ना, जो राग येत होता ना समोरच्या व्यक्ती आठवली तरी, तो बंद होतो, तो येत नाही. कारण ह्याचा उद्देशच हा आहे की आपण समोर, मी काय सांगितलं की मी स्वतःला स्वीकारते, मी स्वतःला माफ करते. आपल्याला त्या समोरच्या व्यक्तीला इथे इगो आड येतो माणसाचा, मी का माफ करू, मी काय केलंय, माझी काय चूक आहे. समोरच्याला माफ नाही करायचंय. माझ्या शरीरावर मी जो इम्पॅक्ट करून घेतेय ना चुकीचा,
त्यातून मला स्वतःला माफ करायचं, मला स्वतःला रिलीज ओके, करायचं. म्हणजे असं म्हणायचं की स्वतःला ग्रॅटिट्यूड देणं. या निसर्ग जे आपल्याला देतो ते बऱ्याच वेळा आपण त्याला आधी ते दिलेलं असतं, त्याची रिॲक्शन तो आपल्याला देतो. तर त्याचं एखादं उत्तम उदाहरण तुमच्याकडे कुठलं असेल तर ते सांगा. सुविचार खूपच सुंदर आहेत आपले, फक्त ते आपण शाळेपासून ऐकून आलोय, पण ते आचरणात आणत नाही. जे पेराल तेच उगवेल, बरोबर. 100% उगवेल, फक्त ते मल्टिप्लाय होऊन उगेल 100 टाइम्स. एक कोय लावतो आंब्याची, तर झाड म्हणत नाही ना, निसर्ग म्हणत नाही की तू एकच लावली, मी तुला एकच आंबा देणार आहे दरवर्षी. किती येतात. बरोबर. तसंच आहे, तू जे पेर, चांगलं पेर, वाईट पेर, मल्टिपल होऊन येणारे आपल्याकडे रिटर्न मध्ये, ते फक्त लक्षात ठेवा. ओके, हे झालं टॅपिंग हिलिंग बद्दल थोडक्यात सांगितलं. परत एकदा, म्हणजे एक स्त्री जॉब करते, घर सांभाळते, समाजात पण वावरते, तर या फेजमधनं जाताना तिला खूप, म्हणजे शारीरिक तर आहेच मागाशी म्हटल्याप्रमाणे, पण जास्त करून भावनिक खूप होतात, भावनिक त्रास त्यांना खूप होतो. तर याच्यासाठी मॅनिफेस्टेशन काय हेल्प करू शकते? मॅनिफेस्टेशनचा आणि लॉ ऑफ अट्रॅक्शनचं द सिक्रेट मूवी नंतर म्हणा किंवा द सिक्रेट ह्या पुस्तकानंतर खूप बाऊ झाला, इश्यू झाला, फुगा झाला म्हणा. म्हणजे खूप लोक आता, कोणी उठतंय सोशल मीडियावरती, आय एम अ मॅनिफेस्टेशन कोच, आय एम अ लॉ ऑफ अट्रॅक्शन कोच. नाहीये ना. तुम्ही जेव्हा आधी गोष्टी स्वीकाराल आणि मग त्यातून भावना, तशा निगेटिव्ह ज्या इमोशन्स आहेत त्या रिलीज कराल, तर तुमच्या आयुष्यात तशा गोष्टी मॅनिफेस्ट होतील. म्हणजे मॅनिफेस्टेशन आपल्याला काय सांगतं की डोळे बंद करा, व्हिज्युअलाइज करा, स्वतःला पॉझिटिव्ह अफर्मेशन्स द्या, ती गोष्ट आपल्या आयुष्यात घडलीये, आलीये, असं असं हे 3 स्टेप्स आहेत मॅनिफेस्टेशनच्या. बरोबर. तर तुम्ही केलं, डोळे बंद केले, व्हिज्युअलायझेशन केलं, तुम्ही स्वतःला पॉझिटिव्ह अफर्मेशन्स दिले. म्हणजे फॉर एक्झाम्पल, एखाद्या व्यक्तीला जॉब चेंज करायचा आहे, मग तो काय अफर्मेशन्स देणार किंवा काय व्हिज्युअलाइज करणार की माझं नवीन ऑफिस आहे, माझे सोबती नवीन आहेत आणि माझं पे स्केल पण नवीन आहे, मी अपग्रेडेड झालोय, हे तो छानपैकी मस्त इमॅजिन करेल. मग पॉझिटिव्ह अफर्मेशन्स असेच देईल की नवीन ऑफिस जे XYZ आहे तिथे जॉईन झाले, सगळं एक 10 मिनिटं तू ती प्रोसेस केली, दिवस चालू झाला, आता मेन दिवस चालू झालाय, तर तिथं मग ऑफिसमध्ये गेल्यानंतर अगेन कलिग्स कडून ऐकलं जातं, न्यूज मध्ये ऐकलं जातं, अरे इन्फोसिसमध्ये ले ऑफ झाले, अरे इथलं प्रोजेक्टच गेला, मित्राकडून बातमी आली, डायरेक्ट ऑन द स्पॉट मला रिलीज सांगितलं. घडतायत घटना, पण त्याचा इम्पॅक्ट ती करून घेता. मग माइंड मध्ये हेच म्युझिक चालक राहतं, तुला पाहिजे हे, तुला पाहिजे तुझं जॉब चेंज करायचा आहे, तुला आयुष्याची रियालिटी पाहिजे जी की तू मॅनिफेस्ट करण्यासाठी प्रयत्न करतोय, पण तुझं म्युझिक बॅकग्राऊंडला हे वाजतंय की नाही, पे ऑफ्स होत आहे, जॉब जात आहेत, सिक्युरिटी नाही आहे. मग जसं म्युझिक वाजतंय तसंच गाणं समोर येणार आहे. बरोबर. म्हणजे बॅकएंडला तुमचं मन युनिव्हर्सला काय सांगताय, युनिव्हर्सला ऍक्च्युअली निगेटिव्ह अफर्मेशन देतो, म्हणजे युनिव्हर्स पण ऐकतं, तर युनिव्हर्स जे ऐकतं तेच आपल्याला रिटर्न मिळतं. मॅनिफेस्टेशन बद्दल तर बोललो आपण, पण बऱ्याच वेळा तर म्हणजे मी काही ठिकाणी वाचलंय, पण काही ठिकाणी मी क्लिप्स पण बघितले असतील सोशल मीडियावरती, बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं की टाइम मॅनेजमेंट करायला पाहिजे, टाइम मॅनेजमेंट. पण एक्झॅक्टली मला असं वाटतं की ते उलटं असावं, माइंड मॅनेजमेंट खरं केलं तर टाइम मॅनेजमेंट परफेक्ट होईल. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? माइंड मॅनेजमेंट नॉट टाइम मॅनेजमेंट, या संदर्भात मी एक पुस्तक वाचलं, त्याची ऑडिओ क्लिप्स ही ऐकली. तर इतकं सुंदररित्या लेखकांनी सांगितलंय की सक्सेस का रास्ता घड़ी की टिक टिक से होकर नहीं, बल्कि तुम्हारी विचारों की दिशाओं से होकर गुजरता है. ओके. तर जसे तुमचे विचार आहेत तसं तुमचं आयुष्य अनफोल्ड होणार आहे. पण आपल्याला करायचंय काय, मुळात आपण आहे ना आयुष्य एक रेस समजतोय, हे चुकतंय. आयुष्य रेस नाहीये, हा एक प्रवास आहे. जन्म मृत्यू मधला हा प्रवास आहे, हा प्रत्येकाचा वेगळा आहे, तुमचा वेगळा आहे, माझा वेगळा आहे, आणि कोणाचा कधी शेवट आहे माहित नाही. सो तो प्रवास पूर्ण करायला आपण इथं आलोय. आपण ही रेस पळायला म्हणून नाही, आपण वी आर नॉट हॉर्स टू रन इन द रेस, आपण घोडे नाहीये रेसमध्ये पळायला. तर हा प्रवास आयुष्याकडे तुम्ही ह्या संकल्पनेने पाहाल ना की हा प्रवास आहे, तर ते छान अनफोल्ड व्हायला सुरुवात होईल.
मग आता टाइम मॅनेजमेंट किंवा माइंड मॅनेजमेंट बद्दल बोलूयात. तर जसं सांगितलं की घडी की टिक टिक से होकर नाही बल्कि विचारों की दिशाओं से होकर गुजरता है. आता सपोज मी तर सकाळी माझा मुलगा समजा 8 फॉर एक्झाम्पल 8ला गेला, त्याचा टिफिन मी दिला, त्याच्यापुरती चपाती मी बनवली, पीठ वगैरे मळलेलं असतं. पण दुसऱ्या एखाद्या लेडीज काय करतील की नाही मला हे उरकायचे पटपट, ह्या सगळ्या मला लाटून हे आवरून वगैरे फिनिश आउट करायचे. पण मला माहितीये, माझ्या माइंडला माहितीये की 8 ते 8:30 वेळ ही माझी वॉकिंगची आहे, नो कॉम्प्रोमाइज. मला खाली जायचंय, मला अर्धा तास नेचरमध्ये जाऊन त्या निळ्या आकाशाकडे पाहून ग्रॅटिट्यूड द्यायचंय, मला वॉक करायचंय, मला मंत्रांचे चॅन्टिंग करायचे, ही माझी प्रोसेस. मला हे अर्धा तास कंपल्सरी करायचंय. मग वरती आल्यानंतर मुलीचं आवरणं, मग तिला शाळेत पाठवणं, तेव्हाही तिच्यापुरती एकच लाटलेली असते. मग अजूनही नवऱ्याच्या टिफिनच्या चपात्या करणं बाकी असतं. मग जेव्हा त्यांची जायची वेळ होती तेव्हा मग असं नाहीये माझ्या माइंडमध्ये की नाही पटपट उरका हे संपवा. मला माहितीये की सकाळची वेळ ही खूप फ्रेश, खूप क्रिएटिव्ह आयडियांसाठी, खूप इनोव्हेटिव्ह भन्नाट आयडियांसाठी यूज करायची आहे. जसं की माझाही चॅनल आहे, मग त्या व्हिडिओसाठी लिखाण काम करणं, वेगवेगळे टॉपिक सुचवणं, क्लायंट्स असतात जे की मोस्टली मी सकाळचेच प्रेफर करते. मग ही प्रोडक्टिव्हिटीसाठी जर तुम्ही तुमचा वेळ वापरला तर मग तुम्हाला दिवसाच्या शेवटी ही खंत उरणार नाही की मी काहीच करत नाही. बरोबर. म्हणजे दिवसातला इतका गोल्डन टाइम जर आपण फक्त धुणं, भांडी, झाडू, फरशी ह्या गोष्टींमध्ये घालवत असू आणि मग ते केल्यानंतर मग अगेन स्क्रोलिंग मध्ये जात असू आणि मग सरते शेवटी थकून जात असू आणि परत स्वतःला हेच सांगत असू की मी काहीच करत नाहीये, मग यू आर नॉट मॅनेजिंग युअर माइंड. तुम्ही फक्त घड्याळाच्या मागे पडताय की हे मला उरकायचंय, ही कामं मलाच करायची आहे, मलाही मेड नाहीये किंवा अदर कोणी हेल्पिंग हँड नाहीये, मलाच करायची आहे. पण मला माहिती आहे की थकलेल्या माइंडसेट मध्ये सुद्धा झाडू फरशी मी करू शकते, तिथं मला भांडी करू शकते, मला तिथं डोकं वापरायचं नाहीये. जे की मला क्लायंटशी बोलताना, त्यांना त्यांच्या प्रॉब्लेम्स वरती हील करताना, लिखाण काम करताना मला ते क्रिएटिव्हिटी, ती इनोव्हेशन, इंट्युशन्स जे युनिव्हर्स कडून येतात ते वापरायचे. सो तसंच आहे की तुम्ही तुमचं मन जेव्हा प्रसन्न आहे, प्रफुल्लित आहे, तो वेळ म्हणजे क्रिएटिव्ह आणि इनोव्हेटिव्ह गोष्टींसाठी वापरा. आणि मग ज्या दिनचर्या आहेत त्या तर आपल्याला करायच्याच आहेत, मग त्या थोड्या थकलेल्या अवस्थेत केल्या तरी होणार आहे, चालणार आहे. ऍक्च्युली खूप चांगलं उदाहरण दिलं. म्हणजे घर घर की कहाणी जर बघितलं तर प्रत्येक स्त्रीचा जो दिवसाचा म्हणजे उठल्यापासून ते संध्याकाळपर्यंत, पण सगळ्यात मोस्ट जो असतो सकाळचा पिरियड. एक तर उठल्यानंतर तिच्या डोक्यात पहिला प्रश्न असतो स्वयंपाक, दुसरं असतं लहान मुलांना शाळेत सोडायचं, तिसरं जर ती वर्किंग असेल तर तिचंही आवरायचं, चौथं परत घरातल्यांचंही करून जायचं. तर एक्झॅक्टली म्हणजे पॉझिटिव्ह सुरुवात होण्याच्या ऐवजी तिथे निगेटिव्ह सुरुवात आणि चिडचिड होतं, फ्रस्ट्रेशन होतं, कदाचित क्लॅशेस पण होतात घरामध्ये. तर तेजस्वी मॅडमने मला वाटतं खूप चांगलं म्हणजे माइंड मॅनेजमेंट, तुम्ही टाईम मॅनेजमेंट तर कराच, पण जर तुम्ही चांगलं माइंड मॅनेजमेंट केलं तर एक चांगला टाईम मॅनेजमेंट हे नक्कीच होईल. आणि हे मला वाटतं स्त्रियांसाठी तर 100% हे इफेक्टिव्ह असणार आहे. म्हणजे तुमच्या मनाचा कल ओळखून त्याच्याकडून तुम्हाला कामं करून घेतला आली पाहिजे. बरोबर. हे इतकं अस्त्र म्हणा, पॉवरफुल अस्त्र शस्त्र आहे की पाहिजे ते तुम्हाला ते मॅनिफेस्ट करून देईल तुमच्या आयुष्यामध्ये. हा, मी थोडंसं हे पण करतो तुम्हाला की बऱ्याच वेळा असं होतं की काही जॉब जे असतात ते नकळत ती व्यक्ती किंवा ती स्त्री ही करत असते, पण तिच्या आतमध्ये काहीतरी वेगळंच क्रिएटिव्हिटी फील्ड असतं. तर कदाचित मला वाटतं जर माइंड मॅनेजमेंट चांगलं केलं तर ती याच्याकडे जास्त वेळ देऊ शकते आणि ते आणखीन मोर क्रिएटिव्हिटी तिच्यातनं बाहेर पडू शकते. कदाचित ती जर बिझनेस वुमन असेल किंवा तिच्या डोक्यात विचार असेल की नाही मला एखादा बिझनेस स्टार्ट करायचा, तर त्याच्यासाठी ही खूप गोष्ट चांगली राहील. आणि आता जो बिझनेसचा विषय निघालाच आहे, तर मॅनिफेस्टेशन म्हणा किंवा टॅपिंग म्हणा किंवा हिलिंग म्हणा, यापैकी कुठलं टूल्स बिझनेसवाल्यांसाठी, म्हणजे एक तर ती स्त्री असेल किंवा पुरुष असेल कोणी असेल, तर यापैकी कुठलं टूल वापरून बिझनेसमध्ये आणखीन सक्सेस किंवा चांगलं मॅनेजमेंट करता येईल? म्हणजे स्वतः प्रोसेस करणार आहात तर सुरुवात EFTने करा. की मग असं माइंडसेट नाही पाहिजे की कॉम्पिटिशन खूप आहे, माझा बिझनेस रन होईल.
म्हणजे अगेन इथं मिसमॅच होत नाही फ्रिक्वेन्सीज आपल्या. पाहिजे आपल्याला हे असतं की माझा बिझनेस वाढला पाहिजे, मी ह्या लेवलला पोहोचलो पाहिजे, हे टर्न अराउंड पाहिजे. पण जर बॅकग्राऊंडला अगेन तेच म्युझिक आहे की सतत कॉम्पिटिशन्स आहे, मला विरोधक खूप आहेत, तर मग तसंच तू आयुष्यात मॅनिफेस्ट करत जाणार आहे. मग तिथे तुम्हाला EFT जे प्रॉब्लेम तुम्ही फील करताय तो ऍड्रेस करायचा, रिलीज करायचा, आणि मग तुम्ही हिलर्स कडून तुमचे चक्र बॅलन्स होण्यासाठी हिलिंग घेऊ शकता. घ्या, या दोन गोष्टी यूज होतील. एक्झॅक्टली, तुम्ही हे खूप चांगलं सांगितलं. कारण माझा कलिग पण आहे माझ्या ऑफिस टीम मध्ये, तो आता स्टुडिओमध्ये पण आहे. म्हणजे मी त्याच्याकडनं एक गोष्ट शिकलो, प्रत्येक वेळेस तो पॉझिटिव्ह असतो. मी त्याला सांगतो, अरे हे कदाचित नाही होणार आपल्याकडनं, करूयात ना, होईल होईल. आणि एक्झॅक्टली ते होतं. ऍक्च्युली असं बऱ्याच वेळा झालेलं आहे. करणे में क्या जाता है, क्वेश्चन विचारायला काय हरकत आहे. तसेच बरोबर, एखादी गोष्ट अगदीच जर आपला लॉस होणार नसेल फायनान्शियली वगैरे, तर फक्त भीतीपोटी आपण बऱ्याचदा त्या गोष्टी करत नाही. तर करून तर पहा ना, जाऊन तर पहा त्या क्षेत्रामध्ये किंवा त्या ह्याच्यामध्ये. बरोबर. मग अशी आपला विषय निघाला होता युनिव्हर्स बद्दल. युनिव्हर्स ऐकतं आपलं, म्हणजे त्यातनं पण मी बऱ्याचशा गोष्टी ऐकल्या की तुम्ही असं फक्त युनिव्हर्सला सांगायचं म्हणजे ते होतं. जर म्हटलं की अरे नाही मला पैसाच पाहिजे पण मी काहीच काम करत नाही, तर ते होईल? नाही होणार. म्हणजे युनिव्हर्सला एक्झॅक्टली सांगायचं काय आणि आपण पण काय करायला हवं या गोष्टींमध्ये, म्हणजे की दोन्हींची सांगड बरोबर राहील आणि युनिव्हर्स पण आपल्याला पाहिजे तसं देईल. त्यासाठी मला काय करायला लागेल? आता तुम्ही जर मॅनिफेस्ट असं करत असाल की मला वर्षाला 1 करोड पाहिजेत, मॅनिफेस्टेशन करताय, फक्त व्हिज्युअलाइज करताय, काय त्या टेक्निक सांगतात 569 ट्रिकोला टेक्निक, लिहून काढा. लोक लिहितात, पानं लिहितात, लिहून काढताय, सगळं करताय. पण फक्त तुम्ही आता सध्या रिसेंटली 10,000 कमवणारी, 20,000 कमवणारी नोकरी करताय की ज्याच्यातूनच सर्व्हाइव्ह करायचंय, तर 10,000 आणि 1 करोड मॅचच होणार नाही ना. तर तुम्हाला तुमचे स्किल अपग्रेड करावे लागतील, तुम्हाला नवीन गोष्टी शिकाव्या लागतील. आणि IT हे सेक्टर तर इतकं, जितकं पे स्केल हाय आहे ना, तितकी रियालिटी सांगते भयानक आहे. भयानक इन द सेन्स खूप अपग्रेड लावावं लागतंय त्या लोकांना. म्हणजे आज जी टेक्नॉलॉजी शिकली, आज जर तुम्ही एखादं मायक्रोसॉफ्टचं व्हर्जन शिकलं महिनाभरात, तर ते अपग्रेड होणारे, चेंज होणारे, अगेन तुम्हाला त्याचा अभ्यास करावा लागणार आहे. तुम्ही जर उतरलाय तर तुम्हाला अपग्रेड राहणं बरोबर. आणि त्यातून 10 ते 12 तास म्हणजे 8 तास जॉबचा टायमिंग असं बनतो, त्याचे 10-12 तास होऊन तो एक्सटेंड होतो. त्यात पण हे प्रेशर वाढतं त्याच्यामध्ये. आता त्याच्यामध्ये टॅपिंग, हिलिंग की मॅनिफेस्टेशन काय त्यांना हेल्पफुल होईल IT वाल्यांसाठी? टॅपिंग होईल. आणि मग छोट्या छोट्या ज्या टूल्स आहेत की जे डॉक्टर लोक पण सांगतात की एक 5-10 मिनिटाचा ब्रेक घ्या, वॉक घ्या, चेअरवर बसल्या बसल्या आय रोटेशन करा, डोळे 5 मिनिटं बंद करा. म्हणजे हमिंगचं इतकं महत्व आहे. जे आपण जे हमिंग आहे, भ्रमरी आहे, तर कदाचित मी सांगते म्हणून एवढा विश्वास बसणार नाही, पण डॉक्टर श्वेता आदित्य म्हणून एक चॅनल आहे, ज्या की न्यूरोलॉजिस्ट आहेत आणि त्या दुबईमध्ये आहेत. तर त्यांचं ब्रेन स्कॅन पण, म्हणजे एक लॅब आहे की जिथे ते वेगवेगळ्या लोकांचे ब्रेन स्कॅन करतात. तर मी खरंच फॅन आहे की एक न्यूरोलॉजिस्ट पण ती अध्यात्माला घेऊन चाललीये पुढे, ह्या मार्गाचाही खूप प्रसार करतायत. मग मॅम काय करतात की स्वतःचं ब्रेन स्कॅन केलं त्यांनी की जेव्हा मी हमिंग करते एकदा तरी, तर माझ्या ब्रेन मध्ये काय प्रोड्यूस होतंय. मग पॉझिटिव्ह हार्मोन्स देणारं हार्मोन्स लगेच सिक्रेट होतं एकदा जरी तुम्ही हमिंग केलं तर. ह्या मग मॅम वेगवेगळ्या रीतीने चांगलं एक्सप्लेन करतात की तुम्ही जर हमिंग केलं, तुम्ही मेडिटेशन केलं, तर त्याचे ब्रेनवरती काय चेंजेस होतात एक्झॅक्टली ते स्कॅन करून सांगतात. म्हणजे इतकं महत्व आहे अध्यात्माचं, ध्यानाचं. पण ते फक्त पाश्चात्य घेतायत आणि आपण त्यांचं घेतोय, असं कुठेतरी चाललंय. मी आता तेच म्हणणार होतो की हे पूर्वी गुरुकुल पद्धतीमध्ये देत होतं, पण आता कसं आलंय की आपल्याला
आपलं कल्चर नको आहे, आपलंच कल्चर बाहेरून जर आलं तर आपण त्याला ऍक्सेप्ट करतो. म्हणजे ही खरी म्हणजे खरं आहे. परिस्थिती आहे आत्ताची. जेव्हा ध्यान होतं तेव्हा कोणाचं लक्ष नव्हतं त्याच्याकडे. आता ते मेडिटेशन म्हणून आलंय, मग त्याच्या मागे सगळे पळायला लागले. बरोबर. म्हणजे योग कोणाला नको आहे, पण मेडिटेशन करायचंय. मेडिटेशन. आता कॉर्पोरेट IT चा विषय चाललाय आपला. बऱ्याच जणांना स्विच करायचं असतं. अरे मग मी स्विच करू का नको, पहिला प्रश्न. मग मी स्विच केल्यानंतर मी तिथे टिकेल का? बरं ठीक आहे, टिकेल, पण माझं पॅकेज तेच राहील का, मला वाढून मिळेल, असे खूप सारे प्रश्न असतात. मोस्टली हे निगेटिव्हच असतात सुरुवातीला. तर ही स्टार्ट त्याला कदाचित त्रासदायक होऊ शकते. तर ही जी निगेटिव्हिटी आहे हिला पॉझिटिव्हिटीमध्ये बदल करायचा असेल तर एखाद्याला स्विच करायचं आहे किंवा एखाद्याला फील्ड चेंज करायचं आहे, तर त्यासाठी कुठलं टूल्स आपल्याला यूज करता येईल आणि कशा प्रकारे तो स्विचिंग करू शकतो त्याच्या करिअरमध्ये? मला जॉब चेंज करायचा आहे, पण मी ह्या ज्या काही बातम्या ऐकतो त्याची मला भीती वाटते. मला डाऊट येतो की मिळेल की नाही नवीन जॉब, पे स्केल वाढेल की नाही. मी ही सगळी वाटणारी, असं असलं तरी मी स्वतःला स्वीकारतो, आणि ही सगळी वाटणारी भीती, यातून मी स्वतःला पूर्णपणे रिलीज होतो. कुठल्याही इमोशनसाठी टॅपिंग हे अस्त्र आहे. टॅपिंग खूप इफेक्टिव्ह आहे. पण मग त्याच्या मागे अगेन हे तुम्हाला अंडरस्टँडिंग पाहिजे ना, की युनिव्हर्स देणार आहे, तुम्हाला सगळं देणार आहे. म्हणजे असं म्हणतात की ह्या ब्रह्मांडामध्ये अबंडन्स मध्ये पैसा आहे, अबंडन्स मध्ये मुबलक प्रमाणात आहे. पण त्या अबंडन्सच्या लेवलला आपण पोचलेलो नाहीये, आपली फ्रिक्वेन्सी पोचलेली नाहीये. मग जर तुम्ही सतत हे स्वतःला सांगत राहिला की नाही, आणि ही तर अगेन सेल्फ डाऊट येतो ना. तुम्ही स्वतःच्या क्षमतांवरती, निर्णय क्षमतांवरती डाऊट घेता, आणि जिथं डाऊटची फ्रिक्वेन्सी बाहेर पडते ना, मग युनिव्हर्स त्या फ्रिक्वेन्सीला एमिट करतो, तिथं रिस्पॉन्स होतो. आता फ्रिक्वेन्सी म्हणताय, तर लॉ ऑफ अट्रॅक्शन याच्या म्हणजे एक्झॅक्टली विरुद्ध आहे की सेमच आहे? सेम आहे. म्हणजे 11वी 12वीला जे फिजिक्स मी शिकले ते आयुष्याचं गणित आहे, हे आत्ता ह्या वयाच्या ह्या स्टेजला कळतंय की सगळं आपलं आयुष्य हे फिजिक्स वरती चाललंय. दोन समांतर फ्रिक्वेन्सीज आकर्षित होतात, सेम फ्रिक्वेन्सी. तुम्ही तुमची फ्रिक्वेन्सी चेंज करा, तसा रिस्पॉन्स तुम्हाला युनिव्हर्स कडून नक्की मिळेल. हा, म्हणजे एक्झॅक्टली. बऱ्याच वेळा असं वाटतं की नाही, अरे म्हणजे मनात कधी कधी विचार होतो, अरे याला फोन करायला पाहिजे, पण असं बऱ्याच वेळा होतं की त्याचा फोन लगेच दुसऱ्या मिनिटाला होतो. टेलिपॅथी. म्हणजे हे कसं? टेलिपॅथी म्हणजे जर तुम्ही ऑटोबायोग्राफर योगी हे पुस्तक वाचलं असेल, माहित असेल, तर तेव्हा आता हे फोन आहे तिथं तर योगी म्हणजे परमहंस योगानंद म्हणा, त्यांचे गुरु लहरी माशे, तर ते मैलो दूर एकमेकांशी टेलिपॅथीने संवाद साधायचे. स्वामी विवेकानंदांचं एक उदाहरण आहे. कारण ती फ्रिक्वेन्सी, म्हणजे आता आपण रेडिओ ऑन करतो, तर तुम्ही 98.4चं बटन दाबलं तर तिथं तुम्ही 101ला पोहोचत नाही ना, तुम्ही 98लाच पोहोचता, कारण ती फ्रिक्वेन्सी तुम्ही ट्यून्ड होताय. तुमची फ्रिक्वेन्सी जर नकारात्मकता, राग, द्वेष, तिरस्कार ह्या गोष्टींना ट्यून्ड आहे, तर तोच रिस्पॉन्स तुम्हाला ब्रह्मांडाकडून मिळणार आहे, तसाच रिस्पॉन्स मिळणार. ओके. आता फ्रिक्वेन्सीचा विषय चाललाय. मोस्टली बऱ्याच वेळा काय होतं की स्टुडंट असतात घरामध्ये, बऱ्याच वेळा पालकांचं आणि स्टुडंटचं, कारण पालकांचे वर्किंग आवर्स हे चेंज होणारे असतात किंवा कामाच्या प्रेशरमुळे कदाचित ते एक्सटेंड होतात. तर विद्यार्थ्यांसाठी तुम्ही म्हणजे काय सल्ला द्याल की त्यांनी त्यांचा अभ्यास चांगला होण्यासाठी किंवा स्टडी फोकस राहण्यासाठी त्यांनी काय करायला हवं? ह्याच्याबद्दल इथे मी थोडंसं स्ट्रेस बद्दल बोलू इच्छिते. आपण आहे ना स्ट्रेसचा खूप बाऊ केलाय. स्ट्रेस ह्या शब्दाचा खूप मोठा फुगा केलाय. आयुष्याचा खरा स्ट्रेस कधी होता, जेव्हा आपण आदिमानव होतो. तिथं आपला परिचय म्हणा किंवा आपण राहतच हिंस्रक प्राण्यांबरोबर राहत होतो. त्यांना मारूनच सर्व्हाइव्ह करायचंय, स्वतःचं पोट भरायचंय. ती होती आयुष्याची खरी स्ट्रेस लेवल. ती होती भीती, तो होता तणाव. अगेन जेव्हा परकीय आपल्यावरती सत्ता होत्या, ती होती स्ट्रेस लेवल की स्वतःच्याच देशात गुलामगिरीत कसं जगायचं, ती होती स्ट्रेस लेवल. आणि आपण आता काय स्ट्रेस घेतलाय, ह्यानी ते घेतलंय, त्यानी ते घेतलंय, हा इकडे फिरायला गेलाय, ते तिकडे फिरायला गेलाय, मला हे करायचंय, हा सो कॉल्ड स्ट्रेस आपण घेतलाय. आणि मुलांना सांगायचं किंवा मुलांना घडवायचंय, तर जे चाइल्ड सायकोलॉजिस्ट असतात किंवा चाइल्ड जे स्पेशालिस्ट असतात,
ते सांगतात की आपण सगळेच, पहिली तक्रार काय असते पालकांची, मुलं ऐकत नाही. इथून ऐकतात, इथून सोडून देतात. तर डॉक्टर काय सांगतात की 30% ते तुम्ही 100% सांगताय ना, तर ते 20%च ऐकतील. बाकीचं 80% हे अनुकरणातून संस्कार घडत असतात. अनुकरणातून, आपलं अनुकरण करून, आपल्याला पाहून मुलं शिकत असतात. संस्कार म्हणजे फक्त हे शुभं करोती म्हण रे, मनाचे श्लोक म्हण रे, असे नाही आहेत. संस्कार हे घडत असतात. म्हणजे जर कौतुक नाही पण एक्झाम्पल द्यायचं झालं तर मी जे समजा पुण्यात सेशन जेव्हा असतात प्रदीप पवार सरांचे फ्री, तर मी, माझा मुलगा 7च वर्षाचा आहे, मी त्याला घेऊन जाते. एकदा मी त्याला घेऊन गेले आणि मी तिथं पुस्तकं बाय करत होते सरांची, विकत घेतली 2-3 पुस्तकं. आणि तिथंच एकदा त्याने काहीतरी नावं ऐकली असतील, कोहम ते सोहम, आनंद योग. घरी आल्यानंतर माझं रिडिंग वगैरे चालू आहे, मग तो म्हणतो, आई तुझं झालं हे वाचून कोहम ते सोहम, तू काय काय सांगितलंय सरांनी, काय? म्हणजे मी शॉक झाले, मी तर ह्याला नावं नाही सांगितली ना. तर ह्याला कसं कळलं की कोहम ते सोहम वाचती आपली आई, आता ह्याच्या पुढचं आपली आई आनंद योग वाचणार आहे. मग हेच अनुकरणातून घडतं. किंवा समजा आता मी मेडिटेशनला बसले, तर मुलगी येऊन बसते शेजारी, ती करायचा प्रयत्न करते. मग हे अनुकरणातून मुलं शिकत असतात. खरंच खूप, म्हणजे स्ट्रेसबद्दल खूप चांगलं सांगितलं, कारण ही आत्ताची भयावह परिस्थिती आहे. म्हणजे प्रेशर आणि प्रेशर. मग तो विद्यार्थी असो किंवा ऑफिसवाला असो किंवा ओल्डर एजवाले असो, प्रत्येकाची स्ट्रेस लेवल ही तेवढीच आहे. पण तुम्ही आत्ता सेशन्स घेता, तर त्याच्यामधले काही एक्झाम्पल्स म्हणजे जे प्रेरणादायी असतील की खरंच आधी त्याची लेवल 0 होती आणि आता तो एकदम 100% हॅप्पी मोमेंटमध्ये आहे, तर असे कुठले एक्झाम्पल्स असतील तर ते सांगा. पहिल्या पॉडकास्ट नंतर एक नाशिकवरनं एक क्लायंट माझ्याशी जॉईन झाली. तर तिची अशी सिच्युएशन होती की पहिली प्रेग्नन्सीमध्ये समहाऊ रिझन्समुळे मिसकॅरेज झालं 7व्या-8व्या महिन्यामध्ये. मग आता ती काही वर्षानंतर जेव्हा पुन्हा प्रेग्नंट आहे, 3रा-4था महिना आहे, तर मग तिला तोच ट्रॉमा घेऊन ती चालली आहे. म्हणजे ती मला म्हणाली की मॅम मला खूप अननेसेसरी, खूप छान आहे, नवरा छान आहे, सासू छान आहे, आता छान आहे, अननेसेसरी पण छातीत धडधड म्हणा, खूप भीती वाटते कुठल्याही गोष्टींची, लोक काय म्हणतात किंवा कोणाचं काही निगेटिव्ह ऐकलं भीती वाटते. मग तिला फक्त, आणि तिला EFT शिकायचं होतं त्या संदर्भात. मग तिला तिच्याकडून EFT करून घेतलं, तर खूप रिलीफ आहे. म्हणजे मुळात तिला समजावं लागलं, समजावलं की पास्ट येतो, आपलं माइंड आहे ना, माइंड आयदर वी लिव्ह इन द पास्ट और वी लिव्ह इन द फ्युचरच्या चिंता, काळजी, भीती भविष्याची, आणि भूतकाळात घडलेल्या नकारात्मक वाईट घटना या आठवूनच आपण जगतो. आपण आत्ता जिथं आहोत, प्रेझेंटमध्ये आहोत, वर्तमानात आहोत, तिथं आपण जगत नाही. तो एक पॅच होता तुझ्या आयुष्याचा, घडला तो, लिव्ह इट, सोडून दे. आत्ता तुझ्याकडे छान बातमी आहे ना, छान आहे ना, ती एन्जॉय कर. तिला म्हटलं 9 महिने हा खूप छान आहे तुझ्या प्रेग्नन्सीचा, त्याच्यानंतर एकदा बेबी बाहेर आलं की तुला 2 वर्ष तरी रात्र जागायचंच आहे आणि ते तुला जागायचंय. मग काउन्सिलिंगने आणि EFTने आता खूप छान रिझल्ट आहे. अगेन एक असे क्लायंट आहेत की त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांना पोटाचे सगळे प्रॉब्लेम आहेत, कॉन्स्टिपेशन, गॅसेस वगैरे सगळे, पण त्यांचा एक प्रॉब्लेम असा आहे की फक्त त्यांना हे प्रॉब्लेम पुण्यात जाणवतात. ते बाहेर कुठे गावाला गेले, दुसरीकडे गेले तर त्यांना ते काही जाणवत नाही वगैरे. बरेच त्यांनी डॉक्टर्स केले, औषधं केली, त्याच्यावरती खूप महिने उपचार केले, पण काही रिलीफ नाही. मग त्यांना कुठून तरी प्राणिक हिलिंग कळालं, मग ते हिलिंगसाठी आले होते. आणि सायकोलॉजिकल आहे, डॉक्टरांनी त्यांना सांगितलं तर तुम्हाला जावं लागेल, सायकोलॉजिकल पाहावं लागेल ह्याचं रिझन काय. मग तेच त्यांच्याकडून EFT करून घेतलं, त्यांना हिलिंग दिलं, ओके चालू आहे आता, म्हणजे रिलीफ आहे, बेटर आहे. ओके, आणखीन एक आपलं मगाशी जे डिस्कशन चाललं होतं बिफोर आपलं सेशन स्टार्ट होण्याच्या आधी, तुम्ही म्हणाला होता की वर्किंग प्लेसेसमध्ये पण खूप प्रेशर असतो, बेसिकली महिलांना. खूप चांगल्या पोस्टवर असतात, पण ह्या निगेटिव्ह विचारांमुळे किंवा त्याच्यामुळे ते रिझाईन्स देतात. तर त्याबद्दल एखादे यूज केस जर तुम्ही सक्सेसफुली हँडल केली असेल तर? म्हणजे आहे एक अशी क्लायंट म्हणा की जी PSI आहे, म्हणजे ट्रेनिंग घेत होती, पण तिने रिझाईन केलं ते पोस्ट.
तर काय तिची थॉट प्रोसेस होती, तिला म्हटलं मी तुझी थॉट प्रोसेस काय होती, इतकं छान तू पद म्हणजे ज्याच्यासाठी इतके एफर्ट्स घेतले, इतके वर्ष अभ्यास केलायस, फिजिकल ट्रेनिंग पास आउट केली आहेस, परत तुमचं जे बॉडीसाठी मेंटेन राहण्यासाठी डायटिंग वगैरे एवढं केलंयस, आणि मग त्या स्टेजला गेल्यानंतर व्हॉट इज युअर थॉट प्रोसेस काय होती. तर बोलली की मी नाही सर्व्हाइव्ह करू शकणार त्या दूषित वातावरणामध्ये, तिथं जो भ्रष्टाचार चालतो किंवा तिथं ते चालतो तिथं मी सर्व्हाइव्ह नाही करू शकणार. मग म्हटलं की खूप जर तुझं माइंड तुला इंट्युशन देतंय ना, सांगतंय, आणि हा तू डिसिजन घेतलाय तर खूप बोल्ड आणि खूप छान डिसिजन आहे. आज तुला हे प्रेशर आहे, कदाचित असेल, आणि तुझ्या फॅमिलीला तर 100%च असेल की काय तुमच्या पोरीने केलं, हे एवढी गेली तिथे आजपर्यंत सोडलं. पण हे प्रेशर तू न घेता तू हा डिसिजन घेतलाय, खूप सुंदर डिसिजन आहे. आज जरी तुला त्याच्याबद्दल जरी तुला वाटत नाही, पण समाजाकडून ऐकून ऐकून शेवटी आपण पण ह्युमन आहोत, वाटत असेल तरीही भविष्यात गेल्यानंतर काही वर्षांनी यू विल रिअलाइज की माझा डिसिजन बरोबर होता. मग त्याच्यामुळे तर जे रिसेंटली घटना घडली, एक स्वतः शिक्षिका असून सुसाईड का केलं, कारण हजबंडचं प्रेशर होतं की मला माझा ब्लॅक मनी वाईट करून पाहिजे. मग ती जर लेडी आध्यात्मिक आहे, ती जर स्पिरिच्युअल आहे आणि तिला नाही आवडत हे काळा पैसा, तर मग तो प्रेशर ती हँडलच नाही करू शकली ना. तर तसं जाऊन पुढे होणं घडण्यापेक्षा बेटर ना की तू फर्म ओळखलास, तुझ्या माइंडचा कल ओळखलास. करेक्ट. म्हणजे तुम्ही समाजाची एक परिस्थिती सांगितली ही की, पण आणखीन एक भयावह परिस्थिती अशी आहे की बऱ्याच वेळा ज्या आता तरुण वयात मुली येतात, म्हणजे कॉलेजच्या मुली म्हणा, किंवा आत्ताचं ट्रेंड तर खूपच भयानक आहे, स्कूलपासूनच चालू झालं आहे की मुलींमध्ये आणि त्यांच्या पालकांमध्ये हा संवाद कुठेतरी नाहीच आहे. त्याला सगळ्यात महत्त्वाचा इम्पॅक्ट म्हणजे सोशल मीडिया. माझी मैत्रीण ती करते, मग मी पण करायला पाहिजे, किंवा ती मला फोर्स करते की हे तू कर. याच्यामध्ये आपण असं पण बघितलं की म्हणजे एक तर प्रेम भावना, एक तर शारीरिक अट्रॅक्शन असतं, त्याच्यातनं तर भयंकर म्हणजे अशा काही गोष्टी आपण पेपरमध्ये पण वाचल्या की 14 वर्षाच्या मुली 8 महिन्याच्या प्रेग्नंट आहे. म्हणजे मला हे कळत नाही आहे की पॅरेंट्स तोपर्यंत काय करत होते. तर टॅपिंग, हिलिंग, मॅनिफेस्टेशन किंवा आणखीन या म्हणजे ज्या टूल्स तुम्ही जे म्हणताय, तर पॅरेंट्सला आणि इवन माझं तर असं म्हणणं आहे की लहान मुली ज्या असतील किंवा तरुणी असतील किंवा इवन ऑफिसमध्ये पण जर तुम्ही काम करत असाल तर, आणि सेम ह्या सिच्युएशनमध्ये जर तुम्ही जात असाल, तर यापैकी कुठलं टूल्स मदत करू शकते, हे ॲटलिस्ट तिचं माइंड आणि शरीर, माइंड थकलं की शरीर पण थकलं, तर ह्या दोन्हींना वाचवण्यासाठी काय करू शकतो आपण? छान प्रश्न आहे. मुळात म्हणजे मला नेहमी फील होतं जेव्हा अगदी आताच रिसेंटली माझ्याच रिलेटिव्ह मधल्या, म्हणजे माझी भाची 18-19 वर्षाचीच असेल, आणि तिच्या स्टेटसला पाहिलं तिच्याच फ्रेंडनी सुसाईड केलं. अगं म्हटलं का, तर रिझन तिने सांगितलं. मग फील होतं. नवऱ्याला मी नेहमी म्हणते इथपर्यंत पोचता आलं पाहिजे, ह्या लोकांपर्यंत पोचता आलं पाहिजे, इथपर्यंत आपली मदत गेली पाहिजे की खूप सुंदर आहे आयुष्य. काय तुम्ही स्ट्रेस घेताय? आजकालच्या पिढीचा स्ट्रेस काय आहे, म्हणजे चांगलं झालं की ते पबजी बंद झालं, किती मुलांनी सुसाईड्स केले. तर आजकालचा स्ट्रेस लेवल काय आहे की मी ऑनलाईन एखादी गेम हारलो, हा स्ट्रेस लेवल आहे काय आहे, आणि हा कुठून येतोय. तर हे 80% का होईना पालक म्हणून आपण जबाबदार आहोत. मुलांना नकार पचवणं माहितीच नाहीये. मुलांना माहितीच नाहीये की एखादी गोष्ट आपल्याला आयुष्यात मिळू शकत नाही, आपल्याला मिळणार नाही. त्यांना वेट करणं गोष्टींसाठी हे माहीतच नाहीये. जे मागाल ते मिळतंय, लगेच मिळतंय, त्याच्यामुळं किंमत नाहीये. आणि मग अचानक तुम्हाला कधीतरी असा नकार पचवावा लागतोय, तर मग तो स्ट्रेस लेवल ती बाहेर जाते तुम्हाला सहन करण्यापेक्षा. ती त्या वयातली मुलं समजू शकत नाही की आयुष्य हे नाहीये. म्हणजे इन्स्टाला मला किती लाईक्स मिळाले, मला फेसबुकला किती लाईक्स मिळाले, हे आयुष्य नाहीये. हा फक्त मजा. सोशल मीडियाचा खरा वापर, जे तुम्हाला चॅनल्स मार्गदर्शन देत आहेत, मध्ये काही नवीन कुकिंग शिकवतायत, काही क्रिएटिव्ह वस्तू बनवायला शिकवतायत, हॉबीज असतील, काही शिकवतायत, व्यायाम शिकवतायत, काय शिकवतायत, हे फॉलो करा, हे पहा.
पण मग जर तुम्ही एखादं काहीही पाहत राहिला, रील्स पाहत राहिला, जे की अनवॉन्टेड आहे, तुम्हाला त्यातून काहीच मिळणार नाही आयुष्याचं, मग तुमची दिशा भरकटत चालली आहे. ओके, म्हणजे इथे थोडंसं असं सांगता येईल की आपण जर आपली पिढी जसं आयुष्य जगली ना, म्हणजे मला तरी पालक म्हणून मी जसं वाढले ना तसं मला माझ्या मुलांना वाढवायला आवडतं. अगदीच पॅम्परिंग जे करतोय ना आपण, खूप पॅम्परिंग, काही झालंच नाही पाहिजे माझ्या मुलाला, काही आजार नाही झाला पाहिजे, काही नाही होऊ दे ना, पडू दे ना, आजारी पडू देत, धडपडू दे, लागू दे, कधीतरी हरू देत, एखादी गेम हरू देत, रडू देत, काय बिघडलं. हा म्हणजे मी बऱ्याच जण असं पण बघतो की रडूनच देत नाही मुलांना, काय 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 म्हणजे problem? रडला की त्याला आणखीन जवळ घेणं. म्हणजे आणि जेन झेड ही अशी जनरेशन आहे ना, भयान आहे. म्हणजे फास्ट, एकदम फास्ट, म्हणजे बुलेट ट्रेन सारखी चालते त्यांचं डोकं. म्हणजे काय घडलं नेपाळमध्ये, 19 तरुण विनाकारण मारले गेले की नाही, सरकारने बंद केलं सोशल मीडिया. जर तशी भयावह परिस्थिती आपल्या देशात झाली, काही होऊ शकतं ना. नोटाबंदी एका दिवसात झाली, उद्या उठून जर सरकारने सांगितलं बंद करायचंय, जर बंद झालं तर आपल्या मुलांना आपल्याला असं जाऊ द्यायचंय का? सो त्यांचा बेस पक्का असणं, त्यांची मुळं पक्का असणं खूप गरजेचं आहे. आणि हे सगळं अनुकरणातून शिकतील. पालक म्हणून तुम्हीच जर सोशल मीडियावर असाल, म्हणजे इथे कोणाला हे नाही ब्लेम नाही करायचंय की कोणाला स्पेसिफिक पॉइंट आउट नाही करायचंय, पण मी खूप पाहते की खूप रील्स, कशाचे, इकडे फिरायला गेले रील्स, तिकडे फिरायला गेले रील्स, सण आला रील्स, घाला कपडे, घाला आवरा करा रील्स. मग मुलं हेच पाहतायत की आपले आई वडील हेच करतायत, त्यांना कुठेतरी वाटतंय ना की आयुष्याची रियालिटी तीच आहे. असं होतं. सेम सिच्युएशन नवरा बायको मध्ये पण होतं. दोघे वर्किंग असतात, पण बायको किंवा नवरा कुठली तरी रील बघतो, अरे ते फिरायला गेले, मग तू पण न्यायला पाहिजे होतं, किंवा तो म्हणणार तू न्यायला पाहिजे होतं. कदाचित ह्या क्लॅशेस, याच्यामुळे क्लॅशेस पण होतात, खूप होतात. म्हणजे मी मगाशी जे क्लायंटचं एका उदाहरण दिलं, जे पोटाचा त्रास, त्यांचा मानसिक त्रास पण हाच होता की वाईफ सतत म्हणते की आपण जात नाही, तुम्ही मला कुठेच नेत नाही, काय. मला खूप फील होतं, मग मला त्याचं अननेसेसरी बर्डन येतं. त्यांना म्हटलं, आता तुम्ही माझ्याकडे क्लायंट म्हणून आलाय, तर तुमची मानसिकता मला चेंज करायची. मी तुमच्या वाईफची मानसिकता नाही चेंज करू शकत, पण मी तुम्हाला त्याचा किती इम्पॅक्ट होतोय माइंड वरती हे नक्की चेंज करू शकते. ओके, म्हणजे दुसऱ्याचा माइंडचा त्रास आपण तिसऱ्याकडनं करू शकतो, ओढून घेतो ना आपण. मग आता वाईफ सतत जर अशी बोलत राहिली हस्बंडला की तुम्ही आम्हाला कुठेच नेत नाही, काही करत नाही, आपण कुठे जात नाही, तर पहिलं म्हटलं की तुमच्याकडे आहे त्याच्या गोष्टींसाठी तुम्ही ग्रॅटिट्यूड किती दिलंय. तुमच्याकडे आज स्वतःचा 1 BHK आहे, स्वतःची घर आहे, गाडी आहे, मुलगा मुलगी आहे. व्हॉट इज द लाईफ आहे ना, ज्या बेसिक खाताय. आज 2 मुलांचं संगोपन पुण्यात करणं अवघड गोष्ट आहे. काय फीज आहेत आज पुण्यात. सो इतक्या गोष्टी तुम्ही करताय. एक तर तुम्ही हे मग अपराधीपणाची भावना जी वाईफच्या बोलण्यावरनं सतत आणताय ना, ती पहिले टॅपिंगनी काढून टाका. की ह्याचं मला गिल्ट येतं, माझी वाईफ मला अशी बोलते सतत की मी काहीच करू शकत नाही. हे गिल्ट घेऊन चाललाय ना तुम्ही. एक तर तुम्ही करताय सगळं, पण अननेसेसरी गिल्ट घेताय. हे गिल्ट घेऊन टाका, काढून टाका. आणि सगळ्यात पहिलं, मी त्यांना नाही सांगू शकत आहे, पण मी तुम्हाला सांगते ऍज अ क्लायंट म्हणून की ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस स्टार्ट करा. आहे त्याच्याबद्दल धन्यवाद द्या ना. तो ब्रह्मांड इतकं भरभरून देतो आणि इतक्या मिरॅक्युलस गोष्टी तुमच्या आयुष्यात घडतात. तुम्ही न मागाल ते मिळतं, पण फक्त ग्रॅटिट्यूडची भावना पाहिजे तुमच्या आतमध्ये. एकतर मुळात मी खूप वारंवार हेच बोलते की मानवाला असं वाटतं की मी श्वास घेतोय, तर श्वास हा ऑटोमॅटिकली घेतला जातो. श्वासाचं किती महत्व आहे योगामध्ये, प्राणायाममध्ये. श्वास म्हणजे प्राणवायू, ऑक्सिजनचा सप्लाय. तर तो फ्री आहे आणि तो घेतोय, थँक्यू म्हणा ना. जर त्याला पे असतं, एक तर जेव्हा कंडिशन येते, हॉस्पिटलमध्ये जातो, व्हेंटिलेटरवर जातो, तिथं तर पे करावं लागतं. पण आता आहे, फ्री आहे, थँक्यू म्हणा ना. आणि मुळात हे काढलं, तेवढी आध्यात्मिक लेवल गाठता आली पाहिजे की मी श्वास घेत नाही जाणीवपूर्वक, तो ऑटोमॅटिकली घेतला जातो.
म्हणून तर कितीतरी लोक मेडिटेशन करू शकत नाही, कारण तिथं जाणीवपूर्वक श्वासाकडे लक्ष द्यावं लागतं. मग तिथं मग चुळबुळ चालू होते, मग इथेच खाजील तिथेच खाजील, बरोबर. हेच विचार येतील तेच विचार, कारण तुम्ही जाणीवपूर्वक घ्यायचा प्रयत्न करताय, तिथं कंट्रोल करताय की किती स्लो पाहिजे, किती फास्ट पाहिजे, किती आत गेला पाहिजे, किती बाहेर पडला पाहिजे. जेव्हा जाणीवपूर्वक करताय तिथं त्रास होतोय, आणि जेव्हा मग फ्री आहे, ऑटोमॅटिक आहे, त्याच्याबद्दल किती म्हणजे सप्लाय आहे आपल्याला. तुम्ही माना न माना, कुठल्या तरी फ्रिक्वेन्सीचा, युनिव्हर्सचा, परमेश्वराचा सप्लाय आहे त्याच्या मागे. ज्या दिवशी तो सप्लाय बंद पडेल आपला, वी विल ओनली रिमेन ॲज अ बॉडी. करेक्ट करेक्ट. नवरात्रीचा दिवस तर चालू झाले, आज पहिलाच दिवस आहे. म्हणजे मी तर हे म्हणेल, तुम्ही आत्तापर्यंतची जी माहिती दिली खूप चांगली दिली. आपण आता शेवटाकडे वळतो आहोत. सगळ्यात महत्त्वाचं स्त्री शक्तीसाठी, म्हणजे मी जसं मगाशी उदाहरण दिलं, पालक आणि मुलगी, जो संवाद व्हायला पाहिजे तो संवाद होत नाही आहे. किंवा आणखीन दुसऱ्या स्त्रिया असतील ज्या कामं करतात किंवा दोन्ही भांडं करतात, कुठल्याही प्रोफेशनच्या असतील किंवा गृहिणी असेल, तर ह्या स्त्री शक्तीला तुम्ही काय सल्ला देऊ शकाल की या 4 टूलपैकी ते त्यांचं आयुष्य अधिक चांगलं घडू शकतात, की जेणेकरून त्यांच्या आयुष्यामध्ये पॉझिटिव्हिटी निर्माण होईल. आणि खरं आपण नवरात्रीचं जे म्हणतो की जे दिवस असतात ते म्हणजे तुमचे चांगले विचार, तुमचे चांगल्या भावना ह्या तुम्ही त्यातनं घेऊ शकतात, तर त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल? सगळ्यात पहिलं की मी वर्किंग लेडीजला आणि ज्या घरी सांभाळतायत त्यांना असं सांगू इच्छेल की सगळ्याच गोष्टी मी केल्या पाहिजे, ह्याचं बर्डन घेऊ नका. जर एखादं काम तुमच्याकडून होत नाहीये, तुम्हाला हेल्पिंग हँडची गरज आहे, जर तुम्हाला कोणाची मदत आहे तर मागा. मग इथे थोडंसं विचारांची पातळी ही पण वाढली पाहिजे. जर आजकाल आपण म्हणतो की दोघांनी कमवणं गरजेचं आहे, पण तसं दोघांनी इक्वली कामं करणं पण थोडंफार का प्रमाणात होईना गरजेचं आहे. जर सगळंच घराचं, अगदी मुलांना सोडवण्यापासून आणण्यापासून सगळंच ती करत राहिली, सगळं स्वयंपाक पाणी तीच बघत राहिली, आणि मग तिला तेही करायचंय, अगेन रिस्ट्रिक्शन आहेत, ह्युमन बॉडी आहेत, त्यातले 8 तास आपल्याला कंपल्सरी झोपेला द्यायचे, आणि इतकं एक्झॉशन. आणि म्हणजे ऍटलिस्ट मेल्सला, म्हणजे माणसांना तरी एकाच कामासाठी डोकं वापरावं लागतं, म्हणजे एकच काम. पण लेडीजचं नाहीये ना. मलाही डोक्यात, आता मी इथे यायच्या आधी मला नवऱ्याला चहा बनवून द्यायचा होता, मला मुलांचा टिफिन बनवून द्यायचा होता, मला भाज्या आणून ठेवायच्या आहेत, त्या निवडा, असं मल्टीटास्किंग करावं लागतं ना. मग तुम्ही एक्झॉस्ट होऊ नका, तुम्ही स्वतःला गिल्ट आणू नका, गिल्टची भावना आणू. प्रत्येक स्त्री किंवा प्रत्येक ह्युमन बिईंगच मुळात खूप सुंदर आहे. म्हणजे आपण बघा म्हणतो की नाही तो फार रागीट आहे, पण नाही तो तसा खूप चांगला आहे, खूप मदत करतो, हेल्पफुल आहे. म्हणजे प्रत्येक ह्युमन बिईंग हा चांगला आहे. फक्त तो माणूस वाईट कधी ठरवला जातो की तो आपल्या अपेक्षांप्रमाणे वागत नाही, तेव्हा तो वाईट ठरवला जातो. सो सगळ्या गोष्टींचं बर्डन, सगळ्या कामांचं बर्डन तुम्ही घेऊ नका. इक्वली थोडीशी डिस्ट्रीब्यूट करता आली तर करा, हेल्पिंग हँड्स ठेवता आले तर ठेवा. जर तुम्ही फायनान्शियली तेवढे सक्षम असाल तर ती मदत तुम्ही घेऊ शकता. फोकस तुमचा, म्हणजे हे आज शाळेपासूनच शिकवलं गेलं पाहिजे मुलांना की खरं आहे 1 तास का होईना आपला मेडिटेशन, वॉक, व्यायाम ह्या गोष्टींसाठी दिलाच गेला पाहिजे. जेवढे पण ब्रेन स्कॅन झाले, मी मगाशी तुम्हाला सांगितलं, जे सक्सेसफुल लोकांचे ब्रेन स्कॅन झाले, सेम कॉमन पॅटर्न काय होता की ते स्वतःला किती वेळ देतात आणि त्या दिलेल्या वेळामध्ये ते काय गोष्टी करतात. तर रीडिंग, मेडिटेशन, जो तुम्हाला फिजिकल व्यायाम पाहिजे, आणि मग तुमचं डाएट वगैरे काय फॉलो करत असाल, पण ह्या 3 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. आणि वेळ नाहीये हेच आपण सांगतोय, नाहीये ना सगळ्यांना, म्हणजे परमेश्वराचा अगेन तिथं बायस नाहीये. थोडंसं मी थांबवतो याच्यात. एक्झॅक्टली जे वेळ नाही म्हणतो, काही प्रोफेशन असे असतात की त्यांना ट्रॅव्हलिंग खूप जास्त असतं, तर ट्रॅव्हलिंग करताना आपण ह्या गोष्टी करू शकतो. एक्झॅक्टली. तो म्हणजे ट्रॅव्हलिंग करताना तुम्ही शांत बसा, म्हणजे तिथं ट्रॅव्हलिंगच्या वेळेस तुम्ही कानात हेडफोन टाकून रील्स पाहताय, मूवी पाहताय, त्याऐवजी तुम्ही मेडिटेट करा, मंत्रांचं चॅन्टिंग करा, टॅपिंग करा, ह्या गोष्टी तुम्ही करू शकता ना. नक्की वाचन करा, रीडिंग करा, बुक्स न्या सोबत, रीड करा, नक्कीच करू शकता.
म्हणजे मी वॉकिंगच्या वेळेसच मी सांगितलं नाही ह्या 3 गोष्टी, कारण अगेन सेपरेट वेळ द्यायला जर मी स्वतः म्हणत असले वेळ नाही, पण मी वॉक करतानाच मी ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस करते, मी मंत्रांचं चॅन्टिंग करते आणि मी स्वतःला पॉझिटिव्ह अफर्मेशन्स ही देते की आय एम हॅपी, हेल्दी, स्ट्रॉंग अँड स्टेबल, आय एम ब्युटिफुल. म्हणजे त्या अर्धा तासात ह्या 3 गोष्टी मी कव्हर करते. प्राणिक हिलिंगचा म्हणजे माझ्या जवळच्याच रिलेटिव्ह मधला मी एक एक्सपिरियन्स शेअर करते. जेव्हा माझी जे कोणी रिलेटिव्ह होते त्यांच्यासोबत मी हॉस्पिटलमध्ये गेले होते आणि बाळ ते फक्त 9 दिवसाचं होतं. मग आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो होतो आणि नेमका करोनाचा काळ होता, त्याच्यामुळं आमच्याबरोबर जेंट्स कोणी नव्हते, आम्ही लेडीज होतो. मी तिच्यासोबत गेले होते. तर मग डॉक्टरांनी आम्हाला विचारलं जेंट्स नाहीये का? नाही. म्हटलं सांगा काय? तर डॉक्टरांनी सांगितलं की बाळाला 2 हार्ट्स होल आहेत. आणि मग अगेन बिकॉज ती पण तेवढी स्पिरिच्युअली अपग्रेड होती किंवा आध्यात्मिकरित्या स्ट्रॉंग होती, मग तिथं त्रागा नाही आणला तिने पण की नाही माझ्याच बाबतीत का झालं, माझ्या बाळाच्या बाबतीत का झालं. ऍक्सेप्टन्स आणला. स्वतः नवऱ्याला कॉल करून सासू सासऱ्यांना कॉल करून सांगितलं की अशी अशी सिच्युएशन आहे, आता आम्ही ह्या हॉस्पिटलला जातोय, फक्त पैसे पाठव. मग पुढे आम्ही इनलँड बुद्राणी आपलं कोरेगाव पार्क मधलं इनलँड बुद्राणी मध्ये आलो. मग डॉक्टरांनी इको केले, डॉक्टरांनी सांगितलं आणि मग 9 दिवसानंतर म्हणजे टच वूड तिथं परमेश्वर पण तुम्हाला साथ देतो की 9व्या दिवसातच आमची ट्रीटमेंट चालू झाली. आणि मग मला माझ्या एका फ्रेंडनी जी माझी स्पिरिच्युअल गुरु मी अशी नेहमी म्हणते, तिने मला प्राणिक हिलिंगचं थोडंफार अवेअरनेस होता, मग तिच्याकडून नॉलेज काढलं. मग हिला मी सांगितलं की निरामय असं सेंटर आहे पुण्यामध्ये की जे वेगवेगळ्या आजारांवरती तू करून तर पहा काय जाते. मग फर्म डिसिजन घेणं गरजेचं असतं. मग जरी तुझ्या नवऱ्याचा विश्वास आहे किंवा नाही त्या गोष्टींवर, अगेन स्ट्रॉंग आहे. नवऱ्याला सांगितलं तुझा विश्वास असो नसो मला घेणं देणं नाही, मला ट्रीटमेंट करायची आहे माझ्या बाळाची, मला पैसे पाठव. प्राणिक हिलिंगची 1 महिन्याची ट्रीटमेंट घेतली आणि तेही मेडिसिन चालू होतं. म्हणजे त्या बाळाचं 7-8 महिन्यात 2 हॉल्स कव्हर झाले आणि 9 ते बाळ खूप छान आहे. मग आणि आताच अनेक क्लायंटचे, मी एक क्लायंट होतं रिसेंटली की 2 म्हणजे हार्ट्स होल होते आणि मग पेमेंट म्हणजे खर्च त्याचा काहीतरी 15 लाख, त्यांना तर ज्युपिटरमध्ये 15 वगैरे असं काय काय सांगितलं. मग तेव्हा वाटलं की म्हणजे त्या माझ्या रिलेटिव्ह वरती वेळ आली होती, पण ती स्ट्रॉंगरित्या कशी सर्वाइव्ह करायची. म्हणजे परमेश्वराने अगेन तिथं सपोर्ट दिला की इतकी भयानक परिस्थिती आपण हँडल करू शकलो. कारण फायनान्शियली पण मग तेवढं जावं लागलं असतं, ते तर जाणं सोडा, पण मग त्या बाळाचं हार्ट केवढूस आहे आणि त्यात त्या 8-9 महिन्याच्या बाळाचं 2-3 महिन्या बाळा केवढूस आहे, ते काढणं, सर्जरी करणं, किती भयानक गोष्टी आहेत ह्या. बरोबर. कदाचित तिथे युनिव्हर्सला पॉझिटिव्ह अफर्मेशन जात होती म्हणून युनिव्हर्स त्यांना ते रिटर्न देत होतं. खूप सारी इन्फॉर्मेशन तुम्ही चांगली दिली, पण आणखीन एक महत्त्वाचा टॉपिक राहिला जो सगळ्यांच्याच आयुष्यात असो, लहान असो किंवा मोठा असो, पैशांचा प्रॉब्लेम तर येतोच. मोस्टली स्त्रियांच्या बाबतीत हे जास्त घडतं की स्त्रिया असं म्हणतात की अरे माझ्याकडे पैसा टिकतच नाही किंवा माझ्याकडे पैसा येतच नाही. तर ही सायकोलॉजी, जी मनी सायकोलॉजी आहे, ही चेंज करण्यासाठी आपण काय करू शकतो? मुळात मनी, पैसा ही पण एक फ्रिक्वेन्सी आहे हे समजलं पाहिजे. म्हणजे ह्या भौतिक जगात आपण ज्या राहतोय ना, एव्हरीथिंग इज एनर्जी, फ्रिक्वेन्सी. ह्या ज्या सोफ्यावर आपण बसलोय, जर इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप खाली तुम्ही अंडर त्याचं ऑब्झर्वेशन केलं, अणु, रेणू असे खोल स्तर आत जात जात शेवटी आपल्याला व्हायब्रेशन्स उरतात, म्हणजे तरंग उरतात. मग सेम पैशांची पण फ्रिक्वेन्सी आहे. मग आपल्या मध्यमवर्गीयांचं होतं काय, आपल्याला पैसे खूप पाहिजेत आयुष्यात, पण आपली फ्रिक्वेन्सी काय आहे त्याच्या मागे, की खूप पैसे असणं वाईट आहे. मग त्याने 2 नंबरच्याच मार्गाने कमवलाय. जास्त पैसा काय, जेवढ्या अंथरूण आहे तेवढं पाय पसरावं. मग ही जर फ्रिक्वेन्सी आहे, कॉन्स्टंट हे व्हायब्रेशन आहे की पैसा वाईट आहे, शिकवलं. म्हणजे आता आपण आपल्या मुलांना सांगत नाही, पण कधीतरी आपण आपल्या पेरेंट्स कडून ऐकलंय की काय पैसा, जास्त पैसे हे चांगले नसतात, जेवढं आहे तेवढं. मग ही जर कॉन्स्टंट फ्रिक्वेन्सी राहिली, हे जर व्हायब्रेशन राहिलं, युनिव्हर्स तेच देणार आहे ना, तेच तुम्हाला मिळणार आहे. सो पैशांना पण फ्रिक्वेन्सी आहे. मग त्याच्यामध्ये जे
एक्सपर्ट्स असतात, ते तुम्हाला मग वेगळं हे वॉलेट वापरा, त्या कलरचं वॉलेट वापरा, असे पैसे मोजा, असं करा तसं करा, हे टिप्स अँड ट्रिक्स शेअर करतील. होतंय काय आपलं पिढीचं, नवीन पिढीचं, आपण आहे ना गोष्टी जबरदस्ती ओढून ताणून आणायचा प्रयत्न करतो, जो की एक सुविचार आहे. प्रत्येक गोष्टीची वेळ ही ठरलेली आहे. करेक्ट. हे आपण आपल्या पिढ्यानपिढ्या पूर्वजांकडून ऐकत आलोय. त्यामुळे ती ठरलेली वेळ, ती वेळ त्या परमेश्वराला ठरू दे. येणार आहे तुमच्या आयुष्यात, ही सगळं येणार आहे. ही फेथ ठेवा, ही बिलीव्ह ठेवा, हे सगळं मिळणार आहे. पण ती ठरलेली वेळ ती त्याला उलगडू द्या, त्या हायर पॉवरला, युनिव्हर्सला उलगडू द्या. ती मला आजच पाहिजे, मला आत्ताच पाहिजे, हा अट्टहास नका ठेवू. ती जबरदस्त, आणि आपण तेच करतो, आपण जबरदस्तीने ओढून ताणून ती वेळ आत्ता पाहिजे, ही प्रयत्न आपला चालू आहे. तर मित्रांनो, तुम्ही IPL मध्ये तर 100% बघितलं असेल की ज्या टीमचे ओनर्स आहेत त्यांनी कुठेतरी टॅपिंग किंवा काहीतरी एखादा फोटो घेऊन असं टॅपिंग केलेलं बघितलं असेल. त्याचा अर्थ तुम्हाला नक्की आज जे तेजश्री मॅडमनी सांगितलं त्याच्यातनं तो नक्कीच कळलं असेल. SRKचं उदाहरण दिलं, निर्मिती सावंतांचं उदाहरण दिलं, एक फुटबॉलपटू त्याचंही उदाहरण दिलं. आणि दुसरी गोष्ट, ह्या सगळ्या टूल्स वापरून तुम्ही हे तुमच्या आयुष्यात सुद्धा घडू शकता. बेसिकली स्त्रियांनी हे तर करायलाच हवं, कारण जे समाजात बाहेर जे चाललंय, ॲटलिस्ट तिने स्वतःपुरतं जरी ती स्ट्रॉंग झाली तर ॲटोमॅटिक ती दुसऱ्यालाही स्ट्रॉंग करू शकते. याचबरोबर नवरात्रीचा हा पहिला दिवस आहे. नवरात्रीचा दिवस म्हणजे नारीशक्तीचं प्रतीक असतं. तर या दिवसांमध्ये ॲक्च्युली तसं बघायला गेलं तर आपले विचार, आपला जीवनशैली आणि याला एक योग्य दिशा देणं खरं या नवरात्रीचा अर्थ आहे. आणि मला वाटतं तेजश्री पोखरकर मॅडमनी म्हणजे लहान मुलीपासून ते आजीपर्यंत, इवन स्त्रियांनाच नाही तर पुरुषांना देखील खूप चांगला टिप्स दिलेल्या आहेत. आणि तुम्ही याचा अवलंब करा. आणि जर भविष्यात तुम्हाला याच्याबद्दल आणखीन काही जाणून घ्यायचं असेल मॅडमकडनं तर त्यांच्या डिटेल्स आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करा. कुठलीही अडचण असू त्यांना तुम्ही सांगा, कदाचित तुमचा 100% ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतील. आणि तेजस्वी मॅडम, या नवरात्र स्पेशलमध्ये तुम्ही आलात, वेळ दिलात आणि खरंच म्हणजे स्त्री शक्तीसाठी जे समाजात आत्ता बाहेर चाललं आहे त्याच्यासाठी योग्य मार्गदर्शन केलं. टॅपिंग म्हणजे काय, हिलिंग म्हणजे काय, मॅनिफेस्टेशन म्हणजे काय, मनी सायकॉलॉजी काय असते, ह्या चारही टूल्स तुम्ही ज्या सांगितलात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. मला इथं आमंत्रित केल्याबद्दल पुन्हा एकदा आभार मानते. आणि जसं मी मगाशी सांगितलं की जे तरुण सुसाईड करतायत तिथपर्यंत पोहोचायचंय, तिथपर्यंत पोहोचता आलं पाहिजे, आपली मदत तिथपर्यंत गेली पाहिजे. तर हा प्रवास चालूच राहील. ज्यांना कोणाला अप्रोच व्हायचंय नक्कीच होऊ शकतात. खूप सुंदर विचार आहेत. ॲक्च्युली कसं असतं म्हणजे माझ्या आजोबा मला कायम सांगायचे की स्वतःपुरतं नाही बघायचं कधी, आपणही समाजाला काहीतरी देणं लागतो. तर कदाचित मॅडमचाही तोच विचार आहे, आपणही समाजाला काहीतरी देणं लागतो. या हिशोबाने ह्या प्रयत्न करतायत. त्यांच्याशी नक्की जोडा. आणि तुम्हाला म्हणजे तुम्ही छोटी मुलगी जरी शाळेत असाल किंवा कुठे ऑफिसमध्ये काम करताय, कुठली स्त्री असाल, गृहिणी असाल, नक्की त्या तुम्हाला हेल्प करतील. 100% तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करा. आणि नवरात्रीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. हा आपला पहिला पॉडकास्ट आहे. अजूनही आपण अशा 9, आज तर पहिल्या स्त्री शक्तीला भेटलो आहेत. अजूनही आपल्याकडे 8 स्त्री शक्ती आहेत वेगवेगळ्या फील्डमधल्या. आपणही त्यांचे विचार, समाजाबद्दलचं त्यांचं आत्ताचा विचार, आपण ह्या गोष्टींवरती विचार करणार आहोत. भेटूयात पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.